शेतकरी मित्रांनो, 100 कोटी रुपयांच्या निधीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा निधी जवळपास शेतकऱ्यांना या निधीचा लाभ देखील वितरणाला सुरुवात होणार आहे। तर ही कोणती योजना आहे, त्याचबरोबर महावितरणकडे हा निधी ट्रान्सफर देखील करण्यात आलेला आहे। तर या निधीचा लाभ घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांना ह्या निधीचा फायदा कशा प्रकारे होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतर स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी हा महावितरणकडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। तर पीएम कुसुम योजनेअंतर्गत म्हणजे कुसुम घटक ब योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांचा आता ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे अद्यापही कुसुम योजनेतच आहेत, पेंडिंग आहेत, इकडे महावितरणकडे ट्रान्सफर करण्यात आलेले नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी आता 100 कोटी रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे। हा निधी महावितरणकडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। तर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे कुसुम योजनेअंतर्गत पेंडिंगला होते, महावितरणकडे ट्रान्सफर करण्यात आलेले नव्हते, त्या शेतकऱ्यांचे अर्ज आता तिकडे ट्रान्सफर होणार आहेत आणि हा 100 कोटी रुपयांच्या निधी अंतर्गत त्या शेतकऱ्यांना सोलार योजनेचा लाभ मिळणार आहे। तर जे शेतकरी कुसुम योजनेअंतर्गत पेंडिंगला होते, वेटिंगला होते, त्या शेतकऱ्यांना आता 100 कोटी निधी अंतर्गत कुसुम सोलार योजनेअंतर्गत हा सोलार योजनेअंतर्गत ही वाटप होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जवळपास मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 444 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होती। तर त्यापैकी जवळपास 29 कोटी रुपयांचा निधी अंतर्गत शेतकऱ्यांना सोलार वाटप झालेले आहे। तर उर्वरित जे निधी बाकी आहे त्या म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेले होते, म्हणजे 444 कोटीमधून 29 कोटी रुपयांचा निधी झालेला आहे आणि जो उर्वरित निधी आहे तो मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत जे शेतकरी अद्यापही वेटिंगला आहेत, ज्या शेतकऱ्यांना अद्यापही सोलार मिळालेले नाही, त्या शेतकऱ्यांसाठी हा उर्वरित निधी वापरण्यात येणार आहे। एकंदरीत बघायचं झालं तर हे 100 कोटी रुपये आणि इकडं म्हणजे जवळपास 500 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप बसवण्यासाठी वापरण्यात येणार आहे। तर शेतकऱ्यांना लवकरच आता हे सोलार इन्स्टॉलेशन पूर्ण होणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।